प्रश्न फक्त कांद्याचा नव्हताच, प्रश्न होता त्या शेतकऱ्याचा ज्याने दिवस रात्र एक करून कांदा पिकवला. प्रश्न होता त्या कुटुंबाचा ज्यांनी आपल्या गरजा बाजूला ठेवून शेतीत पैसा गुंतवला. प्रश्न होता त्या बापाचा ज्याने लेकरांच्या शिक्षणाची स्वप्न डोळ्यात ठेवून कांद्याच्या पिकावर पैसा ओतला होता. बियाण्यापासून ते काढणीपर्यंत, खतांपासून तर औषधांपर्यंत, मजुरीपासून ते वाहतुकीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याने पैसा खर्च केला. अनेकांनी कर्ज घेतलं, अनेकांनी उधारी केली, तर काहींनी घरातील साठवलेले पैसे शेतीत टाकून दिले. कारण एकच आशा होती, कांदा चांगल्या भावाने विकला जाईल आणि वर्षभराच्या मेहनतीचं चीज होईल. मात्र आज वास्तव अत्यंत वेदनादायक आहे. महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला अक्षरशः फक्त 1 ते 2 रुपये किलो पर्यंतच भाव मिळत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी कांदा बाजारात नेण्याचा खर्चही निघत नाही, तर काही शेतकऱ्यांना कांदा विकण्यापेक्षा तो साठवून ठेवणं किंवा टाचून देणं परवडत असल्याची वेळ आली आहे. ज्या कांद्यावर लाखो कुटुंबाचे अर्थकारण अवलंबून आहे, त्याच कांद्याने आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आणले आहेत. त्यामुळे आता हा प्रश्न केवळ बाजारभावाचा राहिलेलाच नाही, तर तो शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा बनला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून कांदा उत्पादक आज रस्त्यावर उतरले आहेत. खेड, जुन्नर, आळेफाटा आणि मंचर परिसरात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वेग आला. या भागात कांदा लिलाव बंद करून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा उभारण्यात आला आहे. शेतकरी नेते देवदत्त निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत असून कांदा उत्पादकांना न्याय मिळावा यासाठी मागणी जोर धरत आहे. आज 2 जून रोजी पुणे नाशिक महामार्गावरील मंचर जवळील नंदी चौक येथे मोठे आंदोलन करण्यात आले. हजारो कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी देखील झाले. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी देवदत्त निकम साहेब यांच्यासह विविध पक्षांचे नेते देखील उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्रश्नासाठी आजच्या आंदोलनाला खास करून रोहित पवार आणि निलेश लंके साहेब देखील आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण नको तर ठोस निर्णय हवा अशी भूमिका अनेकांनी त्या ठिकाणी मांडली. या आंदोलनादरम्यान कांद्याला हमीभाव देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. जर काय पिकणार नसेल तर जो माल आपल्या हातामध्ये आहे त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला त्याच्या मालाचा योग्य भाव मिळत नसेल तर ही केवळ आर्थिक नाही तर सामाजिक शोकांतिका आहे अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. आज संपूर्ण समाज, उद्योग आणि अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. मात्र जेव्हा शेतकऱ्यांवर संकट येतं तेव्हा त्यांच्यासाठी उभं राहणारे हात फार कमी दिसतात. म्हणूनच आज शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. तो कोणताही सवलत मागत नाही, कोणतीही भीक मागत नाही, तो फक्त आपल्या घामाचा न्याय मागतोय. कांद्याच्या या प्रश्नाकडे सरकार गांभीर्याने पाहणार का? कांदा उत्पादकांना हमी भाव आणि दिलासा मिळणार का? की पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हातात निराशाच येणार? आज नंदी चौकात जमलेली गर्दी केवळ आंदोलन नव्हतीच, तर ती लाखो कांदा उत्पादकांच्या वेदनेचा आवाज होता. हा आवाज आता शासनापर्यंत पोहोचतो का याकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तर या प्रत्येक अपडेटसाठी नक्कीच आपल्या हक्काच्या पालवी अग्रिको सोबत जोडून राहा. तसेच हा व्हिडिओ आपल्या बाकी कांदा उत्पादक शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका. धन्यवाद.